नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। नक्की ही अपडेट कशाबद्दल आहे, काय आहे महत्त्वाचे अपडेट, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती जर लाडक्या बहिणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलास तर एक लाईक जरूर करा। आपल्या माता भगिनींना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही अपडेट काय आहे ते समजेल। तर पहा, अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। तर पाहूयात आपण। लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार जाणून घ्या। आता जो आपल्याला टेन्शन राहिलं आहे, लाडक्या बहिणींना जो आहे 1500 रुपये आपले केव्हा येणार, तर खूप महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। तर पहा पुढे। तर पहा, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या उपमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना दरमहा आर्थिक आधार मिळत आहे। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात आलेली या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला थेट 1500 रुपये जमा केले जातात, म्हणजेच 1500 रुपये। आणि या योजनेचे आतापर्यंत 12 हप्ता आपल्या अकाउंटला आलेले आहेत। 5 म्हणजे याच पार्श्वभूमीवर या योजनेतून जून महिन्याचा हप्ता लाभार्थीच्या बँक खात्यात कधी येणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जुलै 2000 पासून सुरू केलेली आहे। महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिलांना आहे निधीचं जे आहे ते वितरण करण्यासाठी 28,290 कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी केलेली आहे। या योजनेतील पात्र महिलांना 1,500 रुपये दिले जातात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळण्याची दाट शक्यता वर्तवली आहे। तर पहा, या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो येत्या 2 ते 3 दिवसात म्हणजेच 30 जुलैच्या आसपास आपल्याला हा लाडकी बहीण योजनेचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे। हा शासन निर्णय जुलै हप्त्यासाठी तब्बल 2,984 कोटींचा निधी वितरित केलेला आहे। खूप महत्त्वाचे अपडेट आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा। तर पहा पुढे अतिशय महत्त्वाचे अपडेट। दरम्यान शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर करण्यात येणार असल्याची माहिती, कारवाई करण्यात येण्याची माहिती आपल्याला इथं बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवलेली आहे। यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र करण्यात आलेले आहेत। यामध्ये अशी खात्री दिली आहे की यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ देखील घेताना आपल्याला आढळलेला आहे। काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेताना किंवा पुरुषांनीच अर्ज केल्याची बाब देखील समोर आलेली आहे। या माहितीच्या आधारे जून 2025 पासून 26.34 लाख अर्जदारांचा लाभ हा तात्पुरता खंडित करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा जो सन्मान निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। तर तात्पुरता ज्यांचे आहे ते अर्ज किंवा लाभार्थीचा जो महत्त्वाचा फंड आहे 1500 रुपयाचा तो तात्पुरता खंडित करण्यात आलेला आहे। आणि त्याची कार्यवाही झाल्यानंतर त्याचं संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर पुन्हा एकदा तो जो आहे तो तुमचे 1500 रुपये तुमच्या खात्यावरती नंतर तो थकीत आहे तो तुमच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। सध्या तरी तात्पुरता तो खंडित करण्यात आलेला आहे। स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे, असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आणि अशी माहिती जी आहे अशी ही माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। खूप महत्त्वाची अपडेट होती आजची। मित्रांनो, माता भगिनींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम.